श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जमल्यास शेवटपर्यंत ऐकत राहा. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल आणि दैवी योजनेचे भाग बनू इच्छित असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आला आहे. जर आज तुम्ही इतर दिवसांपेक्षा खूप आनंदी आणि उत्साही असाल तर तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्हाला भरघोस यशाची प्राप्ती होणार आहे हे लक्षात घ्या. कारण दैवी कृपा जेव्हा तुमच्यावर होते तेव्हा अनेक शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतात. तसेच काही आज घडणार आहे. महालक्ष्मीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. मागील काही दिवसापासून तुम्ही ज्यासाठी देवाची कृपा पात्र करू इच्छिता, ज्या काही प्रश्नांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात ते सर्व काही आज तुम्हाला प्राप्त होण्याच्या मार्गावर दिसून येईल. तुमचे ते मोठे प्रश्न मार्गी लागताना तुम्हाला दिसून येतील. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल आणि आपल्या आयुष्यात याचा अवलंब करेल त्याला ते सुख, समाधान, आनंद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या कार्यात तुला मदत करायला इथे उपस्थित आहे. तू त्या प्रश्नांनी खूप काही असे विचार करत आहे जे काही नकारात्मक दिशेने जात आहेत. त्या नकारात्मक दिशेला जाण्यापूर्वी माझ्याकडे लक्ष दे आणि ऐक. मी आज तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तू ज्यासाठी माझी प्रार्थना इतके दिवस झाले करत आहेस ती मान्य होत आहे. देव म्हणतात, बाळा तुझ्यासाठी अशक्यही शक्य करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत. जेव्हा तुम्ही एखादी घटना किंवा एखादे कार्य देवाजवळ प्रार्थनापूर्वक बोलून दाखवता आणि त्यासाठी देवाकडे विनंती करता तेव्हा देवही तुमच्या त्या कार्याला मदत करण्यासाठी तुमच्यासोबत उभे होतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, त्या कार्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. इथून पुढे वर्षभरही तुम्हाला घरात कुठल्याही वस्तूची किंवा पैशाची कमतरता भासणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे. तुम्ही या पवित्र संदेशापर्यंत आला आहात ती सुद्धा माझीच इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यासाठी आणि तुमच्या हितासाठी कार्य करत आहे. देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. जो कोणी हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व काही इच्छा, त्याच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करोत. त्याच्या पाठी स्वामी उभे राहून त्याच्याकडून ते कार्य करून घेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. पुढचे 10 मिनिटे हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ मन लावून ऐकेल त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील. त्याच्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो ज्या ठिकाणी तुम्ही ठोठावत आहात. तुम्ही ठोठावणे सुरू ठेवा कारण त्या द्वारातून तुमच्यासाठी अगिनत आशीर्वाद येत आहेत. काही चमत्कार देखील मी त्याच द्वारातून तुमच्यासाठी पाठवत आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्याचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावून
मी त्याचे जीवन उचित स्थानावर नेऊन ठेवणार आहे. त्याचे जीवन स्तर उंचावणार आहे आणि तो जी काही स्वप्न पाहत आहे ती तो आता पूर्ण करण्याच्या तयारीत येईल, कारण माझा आशीर्वाद निरंतर त्याचे स्वप्न पूर्ण करणारे आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे काही मागता आणि देवाजवळ ती प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी, यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी देव महान आहे आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे अशी कमेंट करा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिणाम करणारा ठरणार आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. जेव्हा तुम्ही भगवंताची खूप काही प्रार्थना करता तेव्हा भगवंतासोबत माता लक्ष्मीचाही आशीर्वाद तुम्हाला हवा असतो. तेव्हा तुम्ही त्या दिशेने कार्य करता. जो कोणी आर्थिक प्रश्नांसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, भगवंताकडे प्रार्थना करत आहे, त्याला ते कार्य दिल्या जाईल. तो ज्या काही शोधात आहे ते त्याला आज प्राप्त होईल. येणारे 48 तास त्याच्यासाठी खूप काही शुभ फलदायी ठरणार आहेत. तुम्ही ज्या काही कार्याची वाट पाहत आहात त्या कार्यात तुम्हाला घेतले जाईल. तुमचे नाव एका खोलीत उच्चारल्या जाईल आणि दैवी योजनेनुसार तुम्ही तिथे उपस्थित असताना तुम्हाला तो मान सन्मान देखील देण्यात येईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तू केलेले सर्व काही कर्म पाहत आहे. तेव्हा मी तुला घोषित करतो की तू तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्याच्या योग्य आहे आणि तुझे नाव त्या ठिकाणी घेतल्या जाईल. ते बक्षीस तुला प्राप्त होण्यासाठी तुझे नाव तिथे घेतल्या जाईल आणि तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. देव म्हणतात, जो कोणी ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी खूप काही प्रयत्नरत आहे त्याला ते मोठे बक्षीस प्राप्त होणार आहे. त्यांनी चिंता सोडून देवाचे ध्यान करावे आणि आपले कर्म करत पुढे जावे. जेव्हा तो पुढे एक पाऊल टाकेल तेव्हा देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार त्याला प्राप्त होईल, कारण देवानी ती योजना आखून तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद ठेवले आहेत जे तुमच्यापर्यंत निरंतर येत राहतील. इथून पुढे तुमचे जीवन सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंदाने परिपूर्ण होण्यासाठी तयार केल्या जात आहे. जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कार पाठवतील, यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंड सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, काळजी, चिंता, दुःख आता सरले आहेत. तुझ्या वाटेवर जे काही दुःख होते ते माझ्या आशीर्वादाने मी संपवले आहेत. आता तुझा इथून पुढे शुभ काळ येत आहे. जे शुभ परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे त्यासाठी सज्ज हो, कारण इथून पुढे तुम्ही केलेले सर्व काही कर्म एकत्रित करून तुमच्यासाठी आशीर्वादासह एक चमत्कार देण्यात येत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन परिपूर्णतेने परिपूर्ण होणार आहे. आता तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण उरणार नाही. तुमच्याजवळ कुठलीही कमतरता तुम्हाला इथून पुढे भासणार नाही. देव म्हणतात, आजपर्यंत तू ज्या काही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता, आता ती यशस्वी होणार आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने तुझ्या जवळून ते सर्व काही नकारात्मक काढून घेत आहेत आणि तुझ्यासाठी शुभ परिवर्तन करणारा काळ देत आहेत. जेव्हा तुला आता तिथे कशाचीही कमी होणार नाही, पैशाचीही कमी पडणार नाही. कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ताकद देव तुला देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. तो खूप काही कठीण काळ निघून गेला आहे. इथून पुढे थोडा अधिक वेळ तू देवाला दे, कारण काही रहस्य देवांची जी आजपर्यंत तुला माहीत नव्हती ती तुला इथून पुढे माहीत होतील, कारण ती देवांचीच इच्छा आहे.
काही आशीर्वादामुळे तू ते सर्व काही जाणशील की देव तुझ्या किती जवळ आहेत आणि तू देवाच्या किती जवळ आहेस. देव म्हणतात, तू माझे नामस्मरण करून माझ्या अधिक जवळ येशील आणि मी तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहील ज्यामुळे तुझे जीवन सुख, संपन्नता आणि ऐश्वर्य पूर्ण होईल. कारण मी जाणतो की तुला महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा आहे. तेव्हा भगवंत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजपर्यंत तू ज्या काही गोष्टीपासून वंचित होतास ते सर्व काही सुख तुला देण्यात येतील आणि इथून पुढे तुझे जीवन समृद्धीच्या आनंदाच्या मार्गावर चालताना तू स्वतः अनुभव करशील. तुझे सर्वात मोठी मनोकामना या 48 तासात पूर्ण होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुझे कल्याण करणारा ठरणार आहे. जेव्हा तुम्ही ती कमतरता भोगली आहे, मागील काही काळात तुम्ही ती अस्वस्थता स्वतःच्या मनात ठेवून होता, ती आता इथून पुढे तुमच्या मनात राहणार नाही. देव तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकून त्या जागी सकारात्मक ऊर्जा देऊ इच्छितात. देवाचा प्रकाश तुमच्या दिशेने वाहत आहे. तो सकारात्मक प्रकाश तुम्ही आपल्या जीवनात उतरवावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, माझ्या प्रकाशाने तुझे जीवन उज्ज्वल होईल. तुझ्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल आणि हे सकारात्मक परिवर्तन तुझे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी आणि तुला पुढे नेण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही सुख फक्त स्वप्नांमध्ये पाहिले आहे ते सर्व काही सुख तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात. देवांचे चमत्कार आता तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात. कारण तुम्ही जे काही कर्म केले आहेत ते देवांनी पाहिले आहेत आणि आता तुमचे जीवन समृद्धीने आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्याला वर्षभरातही काही पैसा आणि काहीही कशाची कमतरता भासणार नाही. देव म्हणतात, या व्हिडिओला, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. कारण हा महत्त्वपूर्ण संदेश आणि याची योजना मी तुझ्यासाठी केली आहे. बाळा, तुझा कठीण वेळ निघून गेला आहे. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप ती कठीण वेळ येणार नाही आणि काहीही तुला कमी पडणार नाही. यावर विश्वास ठेव. तुझे खूप काही मोठे कार्य पूर्ण होणार आहे. तुझे नाव देखील होणार आहे. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आणि ते चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी याचा अनुभव तुला आता येणार आहे. तुमचे खूप दिवसाचे ते कार्य खूप अडकल्यासारखे होते. आता इथून पुढे त्यात तुम्हाला गती प्राप्त होऊन तुमचे ते कार्य पूर्ण होणार आहे. तुमची एक सर्वात मोठी मनोकामना पूर्ण केल्या जात आहे. देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे. आता इथून पुढे तुमचे जीवन स्थिर आणि उच्च स्तरावर पोहोचत आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. जे कार्य तुम्हाला आजपर्यंत जमत नव्हते ते देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे. कारण देव तुम्हाला त्यासाठी आशीर्वादित करत आहेत. देव म्हणतात, बाळा, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर घाईघाईने या संदेशाला नाकारून पुढे जाऊ नकोस. कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. देव म्हणतात, आजचा संदेश जो कोणी ऐकील त्याला ती मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद मी देत आहे आणि त्याला तो एक मोठा चमत्कार प्राप्त होऊन त्याचे आर्थिक प्रश्न सुटण्यास माझा आशीर्वाद त्याच्यासाठी कार्य करेल. तुझा देव किती महान आहे यावर आता तुझा विश्वास अधिक बसेल. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुमची अधिक प्रीती बसेल आणि तुमचा विश्वास देखील. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून तुम्हाला कोणतीही कमतरता इथून पुढे भासणार नाही. तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद
देव त्या द्वारातून पाठवत आहेत ते बिनशर्त प्रेम देव तुमच्यावर करत आहेत त्याचा स्वीकार करा. आनंदाने ते सर्व काही आशीर्वाद येत आहेत त्यांचा स्वीकार करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा देव. देवाचे कार्य महान आहे. स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहे. तुमची सर्वात मोठी मनोकामना या 48 तासात पूर्ण होताना तुम्ही पाहाल, तुम्ही अनुभव कराल. ज्यांची कुणाची स्वामींवर श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि महालक्ष्मीने परिपूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.